हॅलो, हाय, नमस्ते मंडळी. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. आज सकाळची गडबड आणि मग रेसिपीला सुरुवात करू. आणि रेसिपी आवडली तर जाता चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बरं का. इथे ना मी कोबी असा चिरून मिठाच्या पाण्यामध्ये एक थोड्या वेळासाठी ठेवून दिलेला आहे. कोबी चिरत होते त्याच वेळेला ना गरम पाण्यामध्ये ही चणा डाळ आहे ना तीही भिजू घातली होती. आणि त्याचबरोबर ते आपल्याकडे ओली मिरची आणि हो त्याचबरोबर ती ना ओली मिरची त्याचबरोबर कांदाही चिरून ठेवलेला आहे. आणि ओली मिरची आहे तरी पण मी ओली मिरची एक 5-6 ओल्या मिरची चिरल्या होत्या. तरी पण मुलांना थोडंसं तिखट हवं होतं. परंतु मी थोडंसं ना म्हणजे माझी ही लहान मुलं खातील असं नाही की मुलांना मेससाठी वेगळं टिफिन आणि आम्हाला घरगुती खाण्यासाठी वेगळं टिफिन असं मी काही बनवत नाही. एकच बनवते. जशी ती दुसऱ्यांची कोणाची तर मुले आहेत तशीच ती माझी ही 2 लेकरं आहेत. त्यामुळे काय बनवाल ते आम्हीही घरामध्ये तेच खातो आणि मेसच्या मुलांनाही तेच देतो. कारण की तीही कुणाची तरी लेकरं आहेत आणि शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. त्यामुळे आणि पहा इथे ना मी मोहरी टाकली, जिरं मोहरी टाकली तेलामध्ये. आणि त्याच्यामध्येच तेलामध्ये ना जी ओली मिरची असते ना ती टाकून दिली. ओली मिरची टाकल्यामुळे काय होतं, थोडासा तिखटपणा येतो. तरी पण मुले खातावेळी सांगत होती की काकी थोडंसं आणि तिखट बनवा म्हणून. त्यामध्ये थोडासा कांदा टाकला. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये जी भिजवलेली चणा डाळ असते ना ती टाकायची आहे. आणि एक 5 मिनिटे ना आपल्याला चणा डाळ असते ती परतून घ्यायची आहे. जेणेकरून काय होतं ना चणा डाळ थोडीशी शिजायला जड जाते. त्यामुळे आधी एक 5 मिनिटं आपण ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे. थोडीशी चणा डाळ शिजली ना की एक 5 मिनिटं वाफ दिल्यानंतर परतवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि मग त्याच्यामध्ये ना जो आपण पत्ताकोबी आणि कधीही ना आता पावसाळ्याचे दिवस आहेत तरी पण तुम्हाला सांगते आणि इतर वेळेला पण पत्ताकोबी असतो तो थोडा का असे ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये ना मी थोडी हळद आणि थोडंसं अर्धा चमचा ना पोहे खायचं लाल तिखटही वापरलं आहे बरं का. ह्याच्यामध्ये थोडं धना जिरेची पावडरही टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर ती ना इथे जो पत्ताकोबी आहे ना चिरून घेतला होता तोही याच्यामध्ये टाकून दिला आहे. आणि मीठ ना मी थोड्या वेळाने घालते बरं का. आधी चांगलासा तेलावरती परतवून घ्यायचा आहे. कारण की पत्ताकोबीला थोडंसं का असे ना पाणी असतं. छान परतवून झालं ना की ह्याच्यामध्ये एक मध्यम आकारचा टॅमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बरं का. आणि आता ह्याच्यामध्ये ना तसंच टॅमॅटोवरती ठेवून ना एक 5-10 मिनटं झाकण देऊन घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं वाफेवरती टॅमॅटोही छान शिजतो आणि थोडाफार आपला जो पत्ताकोबी असतो ना तोही व्यवस्थित शिजला जातो. त्यामुळे थोडं वाफेवरती शिजवायचं आणि मग शेवटला ना थोडं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. जेणेकरून मिठाच्या पाण्यामध्येही थोडंसं व्यवस्थित शिजतो आणि जास्त पाणीदार आपला पत्ताकोबी होत नाही. व्यवस्थित वाफेवरती न पाणी वापरता छान असा पत्ताकोबी आपला तयार होतो. छान एक 5 मिनटं ना ह्याच्यावरती वाफ घेऊन द्यायची आहे. वाफ छान आली ना की ह्याच्यावरती चिरलेली थोडीशी कोथिंबीर आहे ना ती टाकून द्यायची आहे. आणि छान अशी मिक्स करून आपला पत्ताकोबी तयार झालेला आहे टिफिनसाठी. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पत्ताकोबी बनवता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि मुलांनी ना सांगितलं आहे की काकी थोडंसं आणखीन जास्त तिखट बनवा किंवा लाल पत्ताकोबी बनवला तरीही चालेल, जेवण खूप छान असतं, अशी त्यांची कमेंट म्हणजे आलेले आहे. आणि टिफिनही सकाळचा आपला 8:15ला तयार झालेला आहे. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जाता चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बरं का मंडळी. आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका.